Now we are going to start the another part. The part is protein synthesis. The chapter is molecular basis of inheritance. चॅप्टर सुरू आहे आपलं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि त्या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मधला पार्ट आपला सुरू आहे दॅट इज कॉल्ड एज प्रोटीन सिंथेसिस. मग आता ॲक्च्युली प्रोटीन इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द सेल और ऑर्गॅनिझम बिसाइड्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स अँड अदर. म्हणजे माझ्या बॉडीच्या ग्रोथला कुठल्या ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला कार्बोहायड्रेट्स पाहिजे, फॅट्स पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, विटॅमिन्स पाहिजे, एन्झाईम्स पाहिजे. तर या पर्टिक्युलर इम्पॉर्टंट सबस्टन्सेसपैकी प्रोटीन इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सबस्टन्स और द कंपोनंट ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल. ॲज दिस पर्टिक्युलर प्रोटीन इट मे बी और इट इज अ कंपोनंट ऑफ विटॅमिन or it is a content of the enzyme or it is a content of the hormone. So to produce all these particular substances, the thing is essential for that particular cell and organism is called as a protein. मग आता हे प्रोटीन जर असं इम्पॉर्टंट असेल तर इनडायरेक्टली ते प्रोटीन आपण आपल्या ऑर्गॅनिझमनी किंवा त्या सेलनी ते तयार केलं पाहिजे. तयार करण्यासाठी त्या प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे ज्याच्यापासून प्रोटीन तयार होते ते आपल्याला मिळवावं लागेल. मिळवण्यासाठी काय करावं लागेल? फॉर एक्झाम्पल मला जर प्रोटीन तयार करायचं जर असेल तर इनडायरेक्टली ते पहिल्यांदा मिळवावं लागेल. म्हणजे मला फूड मटेरियल कन्झ्युम करावं लागेल. फूड मटेरियल कन्झ्युम जर मी केलं असेल तर त्याच्यात प्रोटीन्स आहे, पण ते प्रोटीन्स माझ्यासाठी नॉन सेल्फ प्रोटीन्स आहे. ते प्रोटीन्स मला डायरेक्ट यूज करता येत नाही. म्हणजे तसे प्रोटीन्स फॉर एक्झाम्पल माझ्या फूड मटेरियलमधून जर बॉडीमध्ये गेले, माउथमधून ते डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये गेले, तर ते प्रोटीन्स मला डायजेस्ट करावं लागेल. म्हणजे त्या प्रोटीन्सला मला ब्रेक करावं लागेल डायपेप्टाइड्समध्ये. म्हणजे पॉलिपेप्टाइडचं कन्व्हर्शन डायपेप्टाइडमध्ये करावं लागेल, डायपेप्टाइडचं कन्व्हर्शन अमायनो ॲसिड्समध्ये करावं लागेल. हे सगळं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये होईल. मग डायजेस्टिव्ह सिस्टीममधले जे अमायनो ॲसिड्स आहे 20 वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स असतात. तर ते डायजेस्टिव्ह सिस्टीममधले जे अमायनो ॲसिड्स आहेत ते आता ब्लड ॲब्सॉर्ब करेल, म्हणजे ब्लडमध्ये येईल. ब्लडला ते अमायनो ॲसिड्स ट्रान्सपोर्ट करावं लागेल. ट्रान्सपोर्ट करून प्रत्येक सेलला, बॉडीच्या प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक सेलला ते अमायनो ॲसिड्स प्रोव्हाइड करावं लागेल. म्हणजे प्रोटीन्स त्या पर्टिक्युलर सेलला गेले का? नाही. काय गेले? अमायनो ॲसिड्स गेले. आणि हे अमायनो ॲसिड्स त्या पर्टिक्युलर सेलला एका स्पेशल मेकॅनिझममध्ये बाइंड करावं लागेल, लिंक करावं लागेल. आणि लिंक करून अमायनो ॲसिडची जर चेन तयार होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज प्रोटीन. So what is simply the protein is the chain of amino acid, it is called as protein. The chain of amino acid it is called as protein. म्हणजे डायरेक्ट प्रोटीन आपल्या उपयोगाचा आहे का, इम्पॉर्टंट आहे का? नाही. तो प्रोटीन मला पहिल्यांदा ब्रेक करावा लागेल, अमायनो ॲसिड्समध्ये कन्व्हर्शन करावं लागेल, ब्लडमध्ये घ्यावं लागेल, ब्लडमधून ट्रान्सपोर्ट करून सेलला द्यावं लागेल. त्या सेलनी ते अमायनो ॲसिड्स आता यूज करावं लागेल. त्या पर्टिक्युलर यूज केलेल्या अमायनो ॲसिडची तो सेल प्रोटीन सिंथेसिसमध्ये चेन बनवेल. कशाची चेन बनवेल? अमायनो ॲसिडची. ती अमायनो ॲसिडची चेन तयार झालेली असेल तर त्याला आपल्याला प्रोटीन म्हणावं लागेल. मग त्या प्रोटीनपासून सेकंडरी कंपोनंट्स तयार होईल. फॉर एक्झाम्पल एन्झाईम्स आहे, हार्मोन्स आहे, एक्सेट्रा. तर असं प्रोटीन कसं तयार होईल त्या पर्टिक्युलर सेलमध्ये त्याच्या आपल्याला मेकॅनिझममध्ये जायचं आहे. अँड दॅट थिंग इट इज कॉल्ड ॲज अ प्रोटीन सिंथेसिस. दॅट इज कॉल्ड ॲज प्रोटीन सिंथेसिस. आता न्यूक्लियस ऑफ द सेल शोज द प्रेझन्स ऑफ DNA. The DNA, it is a key material of that particular cell. It is a secret of life. It is a key of life. The DNA decides or determines what kind of that particular protein it is to be formed. म्हणजे प्रोटीन कोणतं तयार करायचं त्या पर्टिक्युलर सेलमध्ये हे कोण डिसाईड करत असतो? DNA. कोण डिटरमाइन करत असतो? DNA. म्हणून त्या DNAला काय म्हणतो आपण? की ऑफ लाईफ. इट इज कॉल्ड ॲज अ सिक्रेट ऑफ लाईफ. कोणाला म्हणतो आपण? DNAला. मग आता त्या DNA कडून प्रोटीन कसं तयार होईल? तर ॲक्च्युली DNA कडून प्रोटीन तयार होणार नाही. DNA इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर सायटोप्लाझमला सेंड करेल, तेव्हा तो पर्टिक्युलर सायटोप्लाझम त्या सेलमधलं प्रोटीन तयार करेल. म्हणजे DNA इट रिसाइड्स इन द न्यूक्लियस अँड प्रोटीन सिंथेसिस टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम. की DNA कुठे प्रेझेंट असतो? तर न्यूक्लियसमध्ये. पण प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस कुठे होते? तर सायटोप्लाझममध्ये. मग आता ऑर्गॅनिझम्स आहे, या अर्थवरच्या ऑर्गॅनिझम्समध्ये बेसिकली काहीमध्ये DNA जेनेटिक मटेरियल आहे,
आणि काही रिट्रो किंवा रिबो व्हायरसेसमध्ये RNA जेनेटिक मटेरियल आहे. जर प्लांट्स, ॲनिमल्स, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया यांना जर आपण ऑब्झर्व केलेलं असेल तर यांच्याकडे जेनेटिक मटेरियल DNA आहे. मग यांच्याकडे प्रोटीन कसं तयार होते? इन दिस पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स where the DNA is the genetic material, for example plants, animals, bacteria, cyanobacteria, etc., where the DNA is the genetic material, the information flow from DNA to RNA and RNA to protein for the process of protein synthesis. की ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल आहे त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये DNA कडून RNA तयार होतो आणि RNA मग प्रोटीन सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व होतो. प्रोटीन सिंथेसिसमध्ये प्रोटीन तयार होते. सो इन दिस केस the information for the formation of protein, it flow from DNA to RNA and RNA to protein. This is called as the central dogma of protein synthesis. This is called as सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. पण काही व्हायरसेसकडे, फॉर एक्झाम्पल रिट्रो व्हायरसेस, रिबो व्हायरसेस, या पर्टिक्युलर व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल DNA नाही आहे, यांच्याकडे जेनेटिक मटेरियल RNA आहे. मग यांच्याकडे पण प्रोटीन तयार होते का? हो, यांच्याकडे पण प्रोटीन तयार होते, पण इन्फॉर्मेशन फ्लो पहा कशी होईल. इन दिस पर्टिक्युलर व्हायरसेस, रिबो व्हायरसेस, रिट्रो व्हायरसेस, वेअर द जेनेटिक मटेरियल इज RNA, the information for protein synthesis, it flow from DNA to RNA. In this particular retroviruses, the information for protein synthesis, it flow from RNA to DNA, DNA to RNA and RNA to protein. म्हणजे या पर्टिक्युलर व्हायरसेसमध्ये जर जेनेटिक मटेरियल हे जर RNA असेल तर इन्फॉर्मेशन कुठून फ्लो झाली कुठे? RNA टू DNA. ज्यांच्याकडे DNA जेनेटिक मटेरियल आहे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन कशी फ्लो झाली? DNA टू RNA. When information for protein synthesis it flow from DNA to RNA, it is called as central dogma of protein synthesis, which was given by Crick. And when the genetic material is RNA, the information for protein synthesis it flow from RNA to DNA, that is called as reverse dogma of protein synthesis. This was described by Temin. So central dogma of protein synthesis it was given by Crick, and reverse dogma of protein synthesis it was given by Temin. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला एक गोष्ट माहित झाली की प्रोटीन सिंथेसिसचे दोन वेज आहे. दे आर कॉल्ड ॲज द डोग्माज. द वन इट इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा, द अनदर इट इज कॉल्ड ॲज द रिव्हर्स डोग्मा. सो फायनली इन सेंट्रल डोग्मा the information for protein synthesis it flow from DNA to RNA, RNA to protein. In reverse dogma of protein synthesis, the information for protein synthesis it flow from RNA to DNA, DNA to RNA and RNA to protein. That is called as reverse dogma of protein synthesis. आपण आता पहिल्यांदा कंटिन्यू करू, म्हणजे आपल्याला पार्ट कंटिन्यू करायचा आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे इंडायरेक्टली एखादं प्लांट आहे, एखादं ॲनिमल आहे, एखादा बॅक्टेरियम आहे, एखादा सायनोबॅक्टेरियम आहे, ज्याच्याकडे जेनेटिक मटेरियल DNA आहे, त्याच्याकडे प्रोटीन कसं तयार होते त्या पर्टिक्युलर प्रोसेसला, मेकॅनिझमला आपल्याला जायचं आहे. द मेकॅनिझम ऑफ दिस पर्टिक्युलर सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस or protein synthesis, it takes place with the help of several steps. The first step it is called as a transcription. The second step it is called as activation of amino acid and their attachment to the tRNA. The third step it is called as a translation. The fourth step it is called as elongation of polypeptide chain, and the fifth step it is called as the termination of polypeptide chain. The first step it is called as the transcription. मग ट्रान्सक्रिप्शन काय आहे? तर ॲक्च्युली या पर्टिक्युलर बोर्डवरचा इथनं एवढा जो पार्ट आहे तो न्यूक्लियस आहे आणि याच्या पुढचा जो पार्ट आहे तो सायटोप्लाझम आहे. हे जे न्यूक्लिअर एन्व्हलप आहे, या न्यूक्लिअर एन्व्हलपच्या या बाजूचा पार्ट हा न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लिअर एन्व्हलपच्या त्या बाजूचा पार्ट हा सायटोप्लाझम आहे. आता आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये जायचं आहे, सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिसमध्ये. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. मग ट्रान्सक्रिप्शन काय आहे? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA. The process of formation of mRNA from the DNA. The process of formation of mRNA from the DNA, it is called as the transcription, where in mRNA the nitrogenous bases, if they are observed, they are all complementary to that of the DNA. की या mRNA वर जे काही नायट्रोजिनस बेसिस प्रेझेंट आहे
म्हणजे जो mRNA या DNA पासून तयार झालेला असेल तर त्या पर्टिक्युलर mRNA वर जे नायट्रोजनस बेसिस प्रेझेंट आहे ते सगळे नायट्रोजनस बेसिस या DNAच्या कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि असा जर RNA तयार झालेला असेल तर that particular RNA it is called as a mRNA, where during formation of this particular mRNA, this particular DNA it uncoils. One of the strand of that particular double-stranded DNA act as a template for the formation of mRNA, and when that particular mRNA it is to be formed in the nucleus, there is presence of various nucleotides, and that particular nucleotides get attracted to the for the formation of mRNA. So on the template strand of that particular DNA there is formation of complementary strand, complementary RNA. That RNA it is called as mRNA. That is called as mRNA. So the process of simply the process of formation of mRNA from the DNA, it is called as a transcription. So in mRNA all the nitrogenous bases they are complementary to that of the DNA. Complementary to that of the DNA म्हणजे काय की सपोज फॉर एक्झाम्पल या पर्टिक्युलर DNA वर च्या अनकॉइलिंग नंतर जर तिथे T म्हणजे थायमिन हा नायट्रोजनस बेस असेल तर mRNA वर T च्या कॉम्प्लिमेंटरी A राहील. T च्या कॉम्प्लिमेंटरी A राहील. जर त्या पर्टिक्युलर DNA कडे फॉर एक्झाम्पल नायट्रोजनस बेस जर A असेल तर नॅचरली या mRNA वर सेकंड नायट्रोजनस बेस हा U राहील, कारण हा mRNA RNA आहे. A हा T सोबत पेअर व्हायला पाहिजे, पण इन RNA देर इज अब्सेन्स ऑफ थायमिन, ॲट प्लेस ऑफ थायमिन देर इज प्रेझेन्स ऑफ युरॅसिल. सपोज त्या पर्टिक्युलर DNA वर थर्ड नायट्रोजनस बेस जर C असेल म्हणजे सायटोसिन असेल तर इनडायरेक्टली इथे अट्रॅक्ट होईल, म्हणजे इथे येईल G म्हणजे ग्वानिन. सो इन दिस वे द नायट्रोजनस बेसिस for this particular formation of mRNA they are arranged linearly and there is formation of a single stranded compulsorily linear RNA. That particular RNA it is called as mRNA. That is called as mRNA. The difference in prokaryote and eukaryote is that in eukaryotes particularly in plants and animals there is formation of a mRNA, but that particular mRNA it is called as a primary transcript. It is called as a primary transcript, or that is called as a hnRNA, that is called as a heterogeneous RNA, where in eukaryote that primary transcript or heterogeneous RNA shows the presence of both coding and non-coding regions. Shows the presence of both coding and non-coding regions. आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे प्रोटीन सिंथेसिस साठी कोडिंग रिजन्स, नॉन कोडिंग रिजन्स नाही. पण युकॅरियोट्स मध्ये जर हा असा mRNA त्या DNA कडून तयार होत असेल तर या mRNA वर दोनही रिजन्स प्रेझेंट असतात. कोणते कोणते रिजन्स? कोडिंग रिजन अँड नॉन कोडिंग रिजन. द नॉन कोडिंग रिजन्स आर कॉल्ड एज इंट्रॉन्स अँड कोडिंग रिजन्स आर कॉल्ड एज एक्झॉन्स. कोडिंग रिजन्स आर कॉल्ड एज एक्झॉन्स. म्हणजे हा जर mRNA असेल आणि या mRNA वर फॉर एक्झाम्पल काही असा रिजन असेल की जो पर्टिक्युलर रिजन प्रोटीन सिंथेसिस मध्ये कामाचा नाही तर त्याला काय म्हणतो आपण? इंट्रॉन. पण या mRNA वर असा काही रिजन असेल की जो प्रोटीन सिंथेसिस साठी इम्पॉर्टंट आहे, तो प्रोटीन सिंथेसिस साठी मध्ये इन्व्हॉल्व झालाच पाहिजे, तसं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? एक्झॉन्स. म्हणून in eukaryotes primarily from DNA there is formation of that particular RNA. That RNA it is called as the primary transcript, or that is called as the heterogeneous RNA. But that heterogeneous RNA it shows the presence of two regions. The one it is called as the intron, the another it is called as the exon. Introns because they are the non-coding regions. After the formation of that particular heterogeneous RNA, that particular introns they are to be removed, and removal of that particular introns from this particular hnRNA or heterogeneous RNA it is called as the splicing. That is called as the splicing. म्हणजे इनडायरेक्टली हा जर mRNA असेल आणि इथे नॉन कोडिंग रिजन असेल की जो नॉन कोडिंग रिजन प्रोटीन सिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व होत नसेल तर त्या इंट्रॉन्सला आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. मग रिमूव्ह करायचं जर असेल तर त्या प्रोसेसला नेम आहे. दॅट पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स ऑर नॉन कोडिंग रिजन्स ऑफ हेटेरोजेनस RNA or primary transcript it is called as splicing. But before starting this particular process, protein synthesis process in eukaryotes,
there must be addition of guanine and there must be addition of adenine at the 5' end and 3' end respectively. The addition of that particular guanine at the 5' end before protein synthesis, it is called as capping, and the addition of adenine towards the 3' end of this particular heterogeneous RNA, it is called as tailing. So these are the three important processes before starting the process of protein synthesis in eukaryotes. Are the one it is called as a splicing, the another it is called as a capping, the another it is called as a tailing. So removal of the introns from the heterogeneous RNA or primary transcript, which is the removal of the non-coding region, it is called as splicing. Addition of the guanine at the 5' end before starting the process of protein synthesis, it is called as a capping. Removal of that particular addition of that particular adenine towards the 3' end, it is called as a tailing, and once capping, splicing and tailing it occurs or it is completed, this particular heterogeneous RNA or primary transcript, now it is called as mRNA. Now it is called as mRNA, and this particular mRNA formation from DNA in eukaryotes, it takes place with the help of enzyme that is called as RNA polymerase enzyme Roman number 2. RNA polymerase enzyme Roman number 2. But in prokaryotes, particularly bacteria and cyanobacteria, there is no formation of primary transcript, there is no formation of heterogeneous RNA, there is directly formation of mRNA with only exons, with only coding regions. That's why there is no splicing in prokaryotic mRNA. म्हणजे प्रोकॅरियोट्स मध्ये बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरिया मध्ये mRNA तयार करताना स्प्लायसिंगची गरज नाही, कारण प्रोकॅरियोट्स मध्ये त्या mRNA कडे इंट्रॉन्स नसतात, फक्त काय प्रेझेंट असतात, एक्सॉन. म्हणून इन प्रोकॅरियोट्स this particular mRNA, it is directly formed from the DNA with the help of enzyme that is called as RNA polymerase. So difference between prokaryotic and eukaryotic mRNA formation is that in eukaryotes directly mRNA it is not formed from the DNA. From DNA first there is formation of heterogeneous RNA, then there is formation of mRNA after splicing. But in prokaryotes directly there is formation of mRNA from the DNA. In both eukaryote and prokaryote, the enzyme which is required for the formation of this particular mRNA is called as RNA polymerase, but in eukaryotes that particular enzyme it is called as RNA polymerase enzyme Roman number 2. So this process of formation of this particular mRNA from the DNA, it is called as a transcription. Simultaneously when this particular mRNA it is formed from the DNA, there is formation of another two RNAs. They are the rRNA and the tRNA. The rRNA it is called as a ribosomal RNA, and the tRNA it is called as a transfer RNA. So rRNA again it is formed from the DNA with the help of enzyme that is called as RNA polymerase enzyme Roman number 1. The tRNA again it is formed from the DNA with the help of enzyme that is called as RNA polymerase enzyme Roman number 3. So for the formation of mRNA, enzyme required is RNA polymerase enzyme Roman number 2. For the formation of rRNA, the enzyme required is RNA polymerase enzyme Roman number 1. And for the formation of tRNA, the enzyme required is RNA polymerase enzyme Roman number 3. But in prokaryotes, there are no types of RNA polymerase. There is only one type, that is called as RNA polymerase, that controls the formation of mRNA, rRNA and tRNA all. म्हणजे काय की यूकॅरियोट्स मध्ये हे 3 RNA तयार व्हायला 3 RNA पॉलिमरेज एन्झाइम्स लागतात 1 2 3. पण हे जर प्रोकॅरियोट बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरिया असेल तर हे तीनही RNA तयार करायला एकच एन्झाइम लागतो, दॅट इज कॉल्ड एज RNA पॉलिमरेज. That is called as RNA polymerase. So this is the first step of this particular protein synthesis, that is called as the transcription, where in this particular transcription in nucleus, in nucleoplasm of the nucleus, there is formation of all these particular 3 RNAs, mRNA, rRNA and tRNA, and once all these particular mRNA, rRNA and tRNA, they are formed in the nucleus, they are formed in the nucleoplasm.
of the nucleus, they escape into the cytoplasm through nuclear pores. They mRNA, rRNA and tRNA, they escape into the cytoplasm. या बाजूचा पार्ट जो आहे तो cytoplasm. So all these particular three RNAs, once they are formed, they escape into the cytoplasm through nuclear pores for the process of protein synthesis. And once all these particular RNAs they are formed, they escape into the cytoplasm. The first step is over. That step it is called as the transcription. That is called as transcription. Now the second step of this particular central dogma of protein synthesis it is called as activation of amino acid and their attachment to the tRNA. आता आपला न्यूक्लियस सुटला, आता आपण आहे सायटोप्लाझम मध्ये. पूर्ण प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आता होणार आहे कंप्लीट सायटोप्लाझम मध्ये. So second step of this particular protein synthesis it is called as activation of amino acids and their attachment to the tRNA. So the building block of the protein it is called as amino acid. आपल्याला आता प्रोटीन तयार करायचं आहे, पण प्रोटीन तयार करायसाठी प्रोटीन तयार करायचं रॉ मटेरियल काय आहे तर अमायनो ऍसिड. आता हा आहे पूर्ण सायटोप्लाझम. या पूर्ण सायटोप्लाझम मध्ये अमायनो ऍसिड्स ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे. अमायनो ऍसिड्स ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे आणि असे जर ग्रुप मधले अमायनो ऍसिड जे प्रेझेंट आहे या पर्टिक्युलर सायटोप्लाझम मध्ये, या अमायनो ऍसिडच्या ग्रुपला म्हणतात अमायनो ऍसिड पूल. That is called as the amino acid pool. So in cytoplasm there is presence of various number of this particular amino acids. Actually there are 20 different types of amino acids present in the cytoplasm. मी असं म्हणत नाही आहे की सायटोप्लाझम मध्ये 20 अमायनो ऍसिड असतात. मी म्हणतो की या सायटोप्लाझम मध्ये 20 प्रकारचे देर आर 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड्स प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, but they are present in groups, and that particular group of amino acids that is called as amino acid pool. But before starting or before entering into the process of protein synthesis, these particular amino acids which are present in pool, all they are inactive. म्हणजे इनडायरेक्टली ह्या अमायनो ऍसिड्सला आता प्रोटीन सिंथेसिस मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर हे अमायनो ऍसिड आता ऍक्टिव्ह नसतात. हे कसे असतात? इनॅक्टिव्ह असतात. Thus the inactive amino acids in cytoplasm they join with the ATP. ATP provides energy to the amino acid. ATP provides energy to this particular amino acid, and such particular amino acids which are provided with the energy by ATP. Now these particular amino acids are called as activated amino acids. That is now called as activated amino acids. म्हणजे काय की या सायटोप्लाझम मध्ये अजून प्रोटीन सिंथेसिस सुरू झालेलं नाही तर हे अमायनो ऍसिड्स कसे आहे? इनॅक्टिव्ह आहे. पण या इनॅक्टिव्ह अमायनो ऍसिड्सला या प्रोटीन सिंथेसिस मध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. म्हणून या अमायनो ऍसिड्सला एनर्जी जर एटीपीने प्रोव्हाइड केली असेल तर हे अमायनो ऍसिड्स आता काय होईल? ऍक्टिव्ह होईल. दॅट इज नाउ कॉल्ड ॲज ऍक्टिवेटेड अमायनो ऍसिड. नाउ this particular activated amino acid joins with the activated amino acid. Now they joins with the 3' end of the tRNA. हा tRNA आहे. या tRNA चा एक एंड 3' एंड आहे, दुसरा एंड 5' एंड आहे. जो 3' एंड आहे त्या 3' एंडला 3 नायट्रोजिनस बेसेसचं कॉम्बिनेशन आहे CCA, म्हणून त्या 3' एंडला आपण CCA एंड पण म्हणतो. Such particular tRNAs they are present in the cytoplasm, and with the help of that particular 3' end or CCA end, this particular tRNA it pick up the specific amino acid. It pick up the specific amino acid from amino acid pool, and when this particular tRNA joins with the activated amino acid, that forms the complex. That particular complex it is called as the tRNA activated amino acid complex. That is called as the tRNA activated amino acid complex or activated amino acid tRNA complex or activated amino acyl tRNA complex. म्हणजे काय की हा tRNA या पर्टिक्युलर सायटोप्लाझम मध्ये तर प्रेझेंट आहेच, कारण तो मगाशी एस्केप झालेला आहे या न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये. पण त्या tRNAला आता या अमायनो ऍसिड पूल मधून ऍक्टिवेटेड अमायनो ऍसिड पहिल्यांदा जॉईन करून घ्यायचा आहे. म्हणजे हा ऍक्टिवेटेड अमायनो ऍसिड आहे आणि हा tRNA आहे. जर या दोघांचा कॉम्प्लेक्स तयार होत असेल तर दॅट कॉम्प्लेक्स नाव इट इज कॉल्ड एज ऍक्टिवेटेड अमायनो असाइल tRNA कॉम्प्लेक्स.
Once the activated amino acyl tRNA complex is formed, the second step of this particular protein synthesis is over, and that is called as activation of amino acid and their attachment to the tRNA. Now the third step, the important step in this particular protein synthesis, it is called as the translation. That is called as ट्रान्सलेशन. पहा आता या पर्टिक्युलर सायटोप्लाझम मध्ये आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे. हा mRNA अवेलेबल आहे जो या न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे. याच पर्टिक्युलर सायटोप्लाझम मध्ये रिबोझोम प्रेझेंट आहे, पण हा जो रिबोझोम प्रेझेंट आहे तो रिबोझोम प्रोकॅरियोटिक रिबोझोम असो की यूकॅरियोटिक रिबोझोम असो. इन यूकॅरियोट द रिबोझोम इट इज ऑफ 80s टाइप. इन प्रोकॅरियोट द रिबोझोम इट इज ऑफ 70s टाइप. कुठलाही रिबोझोम प्रोकॅरियोटिक किंवा यूकॅरियोटिक असो तो डिसोसिएटेड स्टेट मध्ये असतो, म्हणजे त्याचे दोन सब युनिट सेपरेट असतात बिफोर स्टार्टिंग द प्रोटीन सिंथेसिस. बिफोर स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. मी आता पुन्हा बोलतो की एका रिबोझोम मध्ये दोन सब युनिट्स असतात, स्मॉलर सब युनिट आणि लार्जर सब युनिट. प्रोकॅरियोटिक असणार असो किंवा यूकॅरियोटिक. पण प्रोटीन सिंथेसिस सुरू व्हायच्या पहिल्यांदा हे जे दोन्ही सब युनिट आहे स्मॉलर आणि लार्जर हे सेपरेट असतात, डिसोसिएटेड स्टेट मध्ये असतात. तर पहिल्यांदा काय आहे, या सायटोप्लाझम मध्ये mRNA आहे, त्याच्यानंतर रिबोझोमचे सब युनिट्स प्रेझेंट आहे, यांना जॉईन करायला मॅग्नेशियम आयन प्रेझेंट आहे जेव्हा प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट होईल. त्याच्यानंतर tRNA विथ अमायनो ऍसिड प्रेझेंट आहे. आता ही प्रोसेस थर्ड सुरू होईल, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. मग ट्रान्सलेशन म्हणजे काय? ऍक्च्युअली हा mRNA आहे. दिस पर्टिक्युलर mRNA इट शोज द प्रेझेन्स ऑफ ट्रिपलेट्स. The triplets which are present on this particular mRNA, they are called as the codons. The first codon, initiation codon, it is always AUG. Sometimes it is a GUG. Last codon which is present at the 3' end, or last triplet which is present at the 3' end of mRNA, that is called as the termination codon. That is called as a stop codon. That is also called as a nonsense codon. त्या शेवटच्या कोडॉनला नॉनसेन्स का म्हटलं? कारण तो प्रोटीन सिंथेसिस स्टॉप करेल, त्याच्यासाठी अमायनो ऍसिड प्रोटीन सिंथेसिस मध्ये येत नाही. पण त्या शेवटच्या ट्रिपलेटला सोडून बाकीचे सगळे जेवढे काही कोडॉन्स आहेत ते सगळे कोडॉन्स प्रोटीन सिंथेसिस मध्ये पार्टिसिपेट करतात. Hence, excepting last codon, the other codons which are present on mRNA, they are called as the sense codons. They are called as sense codon. मग असा mRNA या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. थर्ड स्टेप स्टार्ट होणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन सुरू व्हायच्या पहिल्यांदा द स्मॉलर युनिट ऑफ दॅट पर्टिक्युलर रिबोझोम इट जॉइन्स टू द फर्स्ट कोडॉन ॲट द 5' end. The smaller unit it joins at the first codon of the mRNA at the 5' end and activated amino acyl tRNA complex with first amino acid. That is called as a methionine. That is called as a methionine. It enters into this particular ribosome, the larger subunit of ribosome, through site. That site it is called as a P site. म्हणजे हा tRNA जो आहे ज्याने अमायनो ऍसिड नंबर 1 त्याचं नेम आहे मिथिओनाइन. यूकॅरियोट्स मध्ये फॉर्मिल मिथिओनाइन असेल तर प्रोकॅरियोट्स मध्ये. यूकॅरियोट्स मध्ये मिथिओनाइन फर्स्ट अमायनो ऍसिड. फॉर्मिल मिथिओनाइन असेल तर इनडायरेक्टली तो फर्स्ट अमायनो ऍसिड असेल प्रोकॅरियोट्स. सो द रिबोझोम इट जॉइन्स ॲट दॅट पर्टिक्युलर फर्स्ट कोडॉन. The association of this particular two subunits of this particular ribosome it takes place with the help of magnesium ion. The first tRNA with its first amino acid, that is called as methionine, directly enters into the larger subunit through site. That site it is called as a P site. That is called as a P site. म्हणजे हा tRNA या P site मधून या larger subunit मध्ये एंटर झाला. या tRNA वर आता काय प्रेझेंट आहे? अँटीकोडॉन आहे. पण mRNA वर काय प्रेझेंट आहे? कोडॉन आहे. आता हा जो कोडॉन आहे आणि tRNA वर जो अँटीकोडॉन आहे, या कोडॉन आणि अँटीकोडॉन मध्ये हायड्रोजन बॉन्ड्स तयार होईल. जसं AU असेल तर 2 हायड्रोजन बॉन्ड्स तयार होईल, UA असेल तर 2 हायड्रोजन बॉन्ड्स तयार होईल, GC असेल तर 3 हायड्रोजन बॉन्ड्स तयार होईल.
हायड्रोजन बॉन्ड्स तयार झाले म्हणजे या कोडॉननी या अँटीकोडॉनला किंवा या अँटीकोडॉननी या कोडॉनला रेकॉग्नाइज केलं, आयडेंटिफाय केलं, रेकॉग्नाइज केलं किंवा आयडेंटिफाय केलं किंवा ह्या कोडॉनला या अँटीकोडॉननी डिकोड केलं की ज्या डिकोडिंगमुळे या टीआरएनएला हा फर्स्ट अमायनो ऍसिड या रिबोझोम मध्ये सोडता आला, रिलीज करता आला. That process it is called as a translation. That process it is called as translation. So what is translation then? The decoding of codon present on mRNA and anticodon present on tRNA which specify the specific amino acid, which specify the specific amino acid, it is called as the translation. It is called as translation. म्हणजे सोपं काय की mRNA वर काय प्रेझेंट आहे, कोडॉन, tRNA वर काय प्रेझेंट आहे, अँटीकोडॉन. हे दोघं जर एकमेकांसोबत मॅच होत असेल, रेकॉग्नाइज करत असेल, आयडेंटिफाय करत असेल, डिकोड करत असेल, त्याच्यामुळे जर फर्स्ट टीआरएनएला जर अमायनो ऍसिड लार्जर सब युनिट मध्ये जर रिलीज करता येत असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ डिकोडिंग बिटवीन द कोडॉन प्रेझेंट ऑन एमआरएनए अँड अँटीकोडॉन प्रेझेंट ऑन टीआरएनए इट इज कॉल्ड एज द ट्रान्सलेशन. अँड वन्स दिस पर्टिक्युलर ट्रान्सलेशन टेक्स प्लेस, once the translation of codon and anticodon takes place, this particular tRNA it leaves that first amino acid which is called as the methionine, leaves the first amino acid which is called as methionine in the larger subunit of the ribosome, and this particular tRNA after decoding it escape into the cytoplasm through the exit site that is called as the E site. That is called as E site. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं की या टीआरएनएने या पर्टिक्युलर कोडॉनला रेकॉग्नाइज केलं. रेकॉग्नाइज केल्यानंतर या टीआरएनएने तो फर्स्ट अमायनो ऍसिड ज्याला मिथिओनाइन म्हटलं आपण, तो मिथिओनाइन या लार्जर सब युनिट मध्ये त्याने सोडून दिला. सोडून दिल्यानंतर तो टीआरएनए या ई साइट मधून रिबोझोमच्या लार्जर सब युनिटच्या ई साइट मधून तो सायटोप्लाझम मध्ये एस्केप झाला. फर्स्ट अमायनो ऍसिड आता आतमध्ये प्रेझेंट आहे, रिबोझोमच्या लार्जर सब युनिट मध्ये प्रेझेंट आहे. एवढ्यापर्यंतची प्रोसेस असेल तर दॅट इज कॉल्ड एज द ट्रान्सक्रिप्शन, that is called as the translation, that is called as translation. Now the fourth step of this particular process of protein synthesis, it is called as elongation of polypeptide chain. आता काय होईल, this particular complete ribosome now it move from 5' end to the 3' end of mRNA, and that particular process of movement of this particular complete ribosome from 5' end to the 3' end on mRNA, it is called as the translocation. That is called as translocation. म्हणजे हा पर्टिक्युलर रिबोझोम नॅचरली फॉर एक्झाम्पल जर सेकंड कोडॉनला आला असेल किंवा थर्ड कोडॉनला आलेला असेल तर इनडायरेक्टली देर इज एंट्री ऑफ अनदर टीआरएनए, बट एंट्री ऑफ सेकंड टीआरएनए इनटू द लार्जर सब युनिट ऑफ दिस पर्टिक्युलर रिबोझोम इट इज थ्रू ए साइट, नॉट थ्रू द पी साइट. म्हणजे पहिला जो टीआरएनए आहे जो मिथिओनाइन कॅरी करतो तो फक्त कुठून एंटर होईल तर पी साइट मधून. पण सेकंड पासून पुढचे सगळे जेवढे काही टीआरएनए आतमध्ये एंटर होत असेल रिबोझोमच्या लार्जर युनिट मध्ये ते कुठून एंटर होईल तर ए साइट मधून, किक बाहेर कुठून होईल तर ई साइट मधून, एक्झिट कुठून होत असेल तर ई साइट मधून. सो इन द फोर्थ स्टेप that is called as elongation of polypeptide chain, one by one tRNA molecule enters into this particular ribosome. This particular ribosome also gradually move from 5' end to the 3' end on this particular mRNA. म्हणजे हा पर्टिक्युलर रिबोझोम आता जर फर्स्ट कोडॉन त्यांनी यूज केला असेल तर तो सेकंड कोडॉनला राहील. या सेकंड कोडॉनला आता ए कोडॉन आहे तर सेकंड टीआरएनए ला नायट्रोजनस बेस म्हणजे अँटीकोडॉन हा कसा राहील यू. या दोघांचं पुन्हा अजून ट्रान्सलेशन होईल. ट्रान्सलेशन झाल्याबरोबर हा टीआरएनए एक्झिट साइट मधून बाहेर निघेल आणि सेकंड अमायनो ऍसिड फर्स्ट अमायनो ऍसिड सोबत जॉईन होईल पी साइटला. अमायनो ऍसिड फर्स्ट अमायनो ऍसिड फर्स्ट कोडॉननी यूज केला, सेकंड अमायनो ऍसिड सेकंड कोडॉन साठी आलेला आहे. In that particular amino acid 1 and amino acid 2 there is formation of a linkage. That linkage it is called as a peptide linkage, that is called as a CO-NH linkage, that is called as the peptide bond or peptide linkage. So in between this particular two amino acids
In between these particular two amino acids, that is amino acid 1 and amino acid 2, there is formation of a linkage that is called as peptide linkage. In this way there is formation of a dipeptide. याला काय म्हणतो आपण dipeptide. एक amino acid असेल तर amino acid, पण आता दोन amino acid असेल तर that is now called as the dipeptide. Now again this particular ribosome it move towards the third codon. थर्ड कोडॉनला हा रिबोसोम हा इथे फर्स्टला होता, आता इथे सेकंडला आला. सेकंडला आल्यानंतर दोन अमायनो ऍसिड आले. हा आता थर्डला जाईल तर 3 अमायनो ऍसिड राहील. फोर्थला जाईल तर 4 अमायनो ऍसिड राहील. फिफ्थला जेव्हा जाईल त्यावेळेस लास्ट स्टेप स्टार्ट होईल या पर्टिक्युलर प्रोटीन सिंथेसिसची, दॅट इज कॉल्ड एज द टर्मिनेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. सो इन इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन, वन बाय वन अमायनो ऍसिड्स आर added to the larger subunit of that particular ribosome. There is formation of a chain of that particular amino acid, and that particular chain of amino acids which is formed in larger subunit of that ribosome, it is called as a polypeptide. That is called as a polypeptide. The last step of this particular central dogma or protein synthesis, it is called as the termination of polypeptide chain. And at last codon of this particular mRNA, when this particular ribosome it reaches, for last codon which is called as a nonsense codon or stop codon or termination codon, for last codon there is no anticodon, there is no tRNA, so there is no amino acid. या लास्ट कोडॉन साठी, टर्मिनेशन कोडॉन साठी, स्टॉप कोडॉन साठी या सायटोप्लाझम मध्ये कुठलाही अँटीकोडॉन नाही, कुठलाही टीआरएनए नाही. जर टीआरएनएच नसेल तर अमायनो ऍसिड नाही. So when this particular ribosome it reach up to the 3' end of this particular mRNA at the last codon, there is no entry of that particular tRNA along with the amino acid. So naturally these particular two subunits of this particular ribosome they undergo dissociation. म्हणजे या फर्स्ट कोडॉनला ते दोघं जॉईन झाले होते with the help of magnesium ion, that is called as the association. Now at the last codon, this particular two subunits of the ribosome at 3' end or last codon they undergo dissociation, and upon dissociation the chain of amino acid which is called as the polypeptide that is released into the cytoplasm as a protein. That is released in the cytoplasm as a protein. So this is the last step, that is called as the termination of polypeptide chain. The termination of polypeptide chain it takes place with the help of enzyme. That particular enzyme it is called as the peptidyl transferase. That is called as peptidyl transferase. आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हा mRNA आहे. हा mRNA या प्रोटीन सिंथेसिस मध्ये यूज झाला. Once this particular mRNA it is used by this particular ribosome for protein synthesis in cytoplasm, this particular mRNA get dissolved or it is disintegrated. So short-lived RNA of the 3 RNA, it is the mRNA. But sometimes same protein if it is needed in more quantity, की हाच प्रोटीन जो या mRNA च्या मेसेज कडून तयार झालेला प्रोटीन आहे, तो जर या पर्टिक्युलर सेलच्या सायटोप्लाझमला नंबर ऑफ कॉपीज मध्ये पाहिजे, फॉर एक्झाम्पल 10 कॉपीज मध्ये पाहिजे, तर ऑन दिस पर्टिक्युलर mRNA सायमल्टेनियसली at the same time there is joining of many ribosomes. Presence of many ribosomes on the single mRNA form various number of copies of same protein, that is called as a polyribosome. That is called as polyribosome. म्हणजे काय की हा mRNA एकच राहील, पण समजा फॉर एक्झाम्पल या एका मेसेज कडून mRNA कडून त्या पर्टिक्युलर सायटोप्लाझमला 4 प्रोटीन सेम पाहिजे जर असेल तर या mRNA कडे 4 रिबोसोम जॉईन होतील, 4 रिबोसोम प्रोसेस मध्ये जातील, 4 रिबोसोम 4 प्रोटीन्स तयार करतील, त्याच्यानंतर mRNA डिस्ट्रॉय होईल सायटोप्लाझम. सो इन दॅट केस एक वेळ अशी दिसेल की या mRNA वर 4 रिबोसोम अटॅच आहे. That particular structure which looks like a chain of ribosome on a single mRNA, it is called as the polyribosome. So thus this is the mechanism of this particular protein synthesis. So finally the process of this particular protein synthesis takes place with the help of 5 steps. The first step it is called as the transcription, the second step it is called as
activation of amino acid and their attachment to the tRNA. The third step, it is called as the translation. The fourth step, it is called as elongation of polypeptide chain, and the last step, it is called as the termination of polypeptide chain. फर्स्ट स्टेप ट्रान्सक्रिप्शन मध्ये तिन्ही आरएनए न्यूक्लियस मध्ये तयार होईल, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. सेकंड स्टेप मध्ये अमायनो ऍसिड जे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे ते इनॅक्टिव्ह आहे, ते एनर्जीच्या हेल्पने ऍक्टिव्ह होईल आणि टीआरएनए ला जॉईन होईल. थर्ड स्टेप मध्ये ट्रान्सलेशन होईल, एमआरएनए वर कोडॉन प्रेझेंट असतो, टीआरएनए वर अँटीकोडॉन प्रेझेंट असतो, ते दोघं एकमेकांना रेकॉग्नाइज करेल, त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. थर्ड स्टेप इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन मध्ये रिबोझोम मध्ये 1 by 1 अमायनो ऍसिड टीआरएनए कडून ऍड होईल, दॅट इज कॉल्ड एज इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. लास्ट स्टेप टर्मिनेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. लास्ट स्टेप मध्ये सगळ्यात शेवटी त्या एमआरएनएच्या एंडला, 3' एंडला जो कोडॉन आहे तो नॉनसेन्स कोडॉन आहे, स्टॉप कोडॉन आहे, तिथे अमायनो ऍसिड येणार नाही, त्याच्यामुळे रिबोझोमचे दोन्ही सब युनिट्स डिसोसिएट होईल. प्रोटीनची जी चेन आहे, म्हणजे अमायनो ऍसिडची जी चेन आहे ती त्या सायटोप्लाझम मध्ये रिलीज जर होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज द टर्मिनेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. सो फायनली thus in this particular mechanism the information for protein synthesis it flow from DNA to RNA and RNA to protein. आता या पर्टिक्युलर मेकॅनिझम मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिस साठी कशी फ्लो झालेली दिसते, DNA to RNA and RNA to protein. This particular process of flow of information from DNA to RNA and RNA to protein, it is called as the central dogma of protein synthesis. पण या डीएनएच्या जागी इथे जर आरएनए असतात तर मग त्या आरएनए पासून पहिल्यांदा डीएनए बनवावं लागलं असतं, त्या डीएनए पासून पुन्हा आरएनए बनवावं लागलं असतं, हे 3 आरएनए, आणि हे 3 आरएनए मग प्रोटीन सिंथेसिस मध्ये गेले असते. म्हणजे इन्फॉर्मेशन कशी फ्लो झाली असती, आरएनए टू डीएनए, डीएनए टू आरएनए and आरएनए टू प्रोटीन. दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्स डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. So there are two ways of this particular protein synthesis depending upon the genetic material. If the genetic material is DNA, then the information it flow from DNA to RNA for the process of protein synthesis. And if the genetic material is RNA, then there is flow of information from RNA to DNA for the process of protein synthesis. So when information flow from DNA to RNA, it is called a central dogma of protein synthesis that takes place in plants, animals, bacteria, cyanobacteria, where the genetic material is DNA. But when information it flow from RNA to DNA, that is called as reverse dogma of protein synthesis. That occurs only where the genetic material is RNA. For example, the retrovirus, ribovirus, for example, HIV, coronavirus, etc. So this is all regarding this particular part that is called as a protein synthesis.